ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवळकरांचं निधन झालं। गेल्या अनेक वर्षांपासून तळवळकरांचं अमेरिकेत वास्तव्य होतं। मराठी आणि इंग्रजी भाषेतील अग्रलेख आणि स्तंभलेखासाठी गोविंद तळवळकर अतिशय प्रसिद्ध होते। लोकसत्ताचे उपसंपादक आणि महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून त्यांनी तब्बल 27 वर्ष काम केलं। एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आपल्या सोबत आहेत। राजीव सर, पत्रकारितेतला एक निर्भीड आणि बुलंद आवाज आज काळाच्या पडद्याआड गेलाय। दीपक, असं म्हटलं पाहिजे की मराठी पत्रकारितेचा एक मानदंड असं ज्यांच्याबद्दल बोलता येईल, ज्यांनी तब्बल 67 वर्ष आपल्या पत्रकारितेनं महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा दर्जा उंचावण्याचं काम केलं। गेल्या अनेक म्हणजे टिळकांची परंपरा ज्यांनी खऱ्या अर्थानं पुढे नेली असे गोविंदराव तळवलकर हे संपादक होते, विचारवंत होते। 1950 पासून त्यांच्या खरं तर पत्रकारितेला सुरुवात झाली आणि अगदी शेवटपर्यंत आतापर्यंत इतकी वर्ष, आता वयाचं त्यांचं साधारण ते 92-93 वर्षांचे होते। या घडीपर्यंत ते पत्रकार म्हणून ऍक्टिव्ह राहिले। गेल्या काही वर्षांपासून ते जरी महाराष्ट्रात नसले, अमेरिकेत असले तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या बारीक घडामोडींवर लक्ष ठेवून त्याच्याबद्दलचं विचक्षणपणानं त्याच्याविषयी लिहिण्याचं त्यांनी आपलं जे काम होतं ते सुरू ठेवलं। आणि गोविंदराव तळवलकरांचं सगळ्यात मोठं मला असं वाटतं की साधारण 4-5 पिढ्या त्यांनी जे काही महाराष्ट्राला लिहिलं त्यांनी त्याच्यावर त्यांच्या लिखाणावर वाचून समृद्ध झाल्या। आणि त्याच्यामुळे तळवलकरांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं एक मोठी परंपरा, जी महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा आहे पत्रकारितेची, त्याला एक कुठेतरी त्यातला एक मोठं व्यक्तिमत्व त्यातनं आज हरपलंय असं म्हणता येईल। निश्चितच राजीव सर, धन्यवाद। त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातला एक मोठा मानाचा जो बिंदू आहे तो आज हरपून गेलेला आहे। ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवळकर यांचं निधन झालंय। ज्येष्ठ पत्रकार प्रताप आजबे आपल्या सोबत आहेत। आजबे सर, काय आपली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे असं आहे की गोविंद तळवळकर हे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मला असं इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं आणि जवळपास 60च्या दशकापासून म्हणजे त्यांनी त्यांचा जो काही पत्रकारितेवरचा त्यांचा जो काही महाराष्ट्रावरचा जो त्यांचा पगडा होता आणि खूप मोठा व्यासंग त्यांचा होता आणि त्या व्यासंगाच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये खूप मोलाची भर घातली आणि जे जवळपास 1960 पासून ते आजपर्यंत सतत ते 2016-17 पर्यंत म्हणजे परवापर्यंत ते लिहित होते। म्हणजे भारतात असेपर्यंत लिहितच होते, पण भारतातून अमेरिकेत गेल्यानंतर सुद्धा ते लिहित होते। त्यांनी भारतीय सत्तांतराचे 3 खंड लिहिलेले आहेत। त्या अग्रलेखांची पुस्तकं प्रसिद्ध झाली। त्यांची प्रबंध म्हणजे साहित्यावर त्यांचा फार मोठा अभ्यास होता। राजकारणावर जसा अभ्यास होता तसा साहित्याबद्दल त्यांचा अभ्यास होता आणि विशेषतः शेक्सपियर आणि तत्कालीन जे काही होते त्यांची जी काही त्यांचा प्रभाव त्यांच्यावर फार मोठा होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची ग्रंथ परीक्षणं फार मोठ्या प्रमाणात वाचली जात होती आणि जगभरातलं सगळं साहित्य जे होतं त्या साहित्याचं परीक्षण करून ते मराठीमध्ये आणणं, महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिणं, हे फार मोठं काम त्यांनी केलेलं होतं। राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अत्यंत सडेतोड असं हे होते आणि राजकारणामध्ये त्यांच्या म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाणांपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सर्वांचे सगळे त्यांचे संबंध होते, अगदी शरद पवार आणि वाजपेयी आणि प्रत्येकाला, आणि इंदिरा गांधींचे सुद्धा त्यांचे चांगले संबंध होते
आणि त्यांच्या लिखाणाची बद्दलची असे हे आहे की मराठीमधले अग्रलेख लिहिल्यानंतर सुद्धा त्याची हिंदीमध्ये चर्चा व्हायची आणि इंग्रजी वर्तमानपत्रातल्या पत्रकारांवर सुद्धा त्यांचा खूप मोठा दबदबा होता. असा क्वचितच कुठल्या मराठी पत्रकाराचा इतका दबदबा असेल तर तेवढा दबदबा त्या तळवळकरांचा होता. याचं कारण असं की त्यांचं सडेतोड लिखाण आणि त्या सडेतोड लिखाणामधून ते अनेक वाईट गोष्टीवर, चुकीच्या गोष्टीवर प्रहार करत होते आणि चांगल्या गोष्टीचं समर्थनही करत होते. आणि कुठं हास्य लिखून ठेवत नव्हते, हास्य राखून ठेवत नव्हते कधी. त्यामुळं असं आहे की त्यांच्या काळातले त्यांचे जे अग्रलेख होते ते अग्रलेख म्हणजे अग्रलेखांचं गाजलेलं पर्व होतं संबंध आणि त्यामुळे त्यांची पुस्तकं फार त्या म्हणजे अजूनही ती वाचली जातात आणि हे केलं जातात. त्यांनी महाराष्ट्र म्हणजे त्यांच्या संबंध याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे असं की ते यशवंतरावांचे अत्यंत जवळचे संबंध होते आणि यशवंतरावांचं राजकारण जे होतं ते अत्यंत जवळून पाहण्याचा योग त्यांना मिळालेला होता आणि यशवंतरावांचं राजकारण, इंदिरा गांधींचं राजकारण, आणीबाणी म्हणजे हे सगळे संबंध, ह्या सगळ्या संबंधामध्ये त्यांनी अत्यंत परखडपणे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि फार मोठा साहित्याचा ठेवा त्यांनी जो आहे, त्यांच्या लिखाणाचा ठेवा जो आहे तो ते मागे ठेवून गेलेले आहेत आणि ते त्यांचं जे साहित्य आहे ते सतत नवनव्या पत्रकारांना एक दिशा दाखवत राहील अशा प्रकारचं साहित्य आणि त्यांनी निर्माण केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, ते लिखाण आहे ते सतत प्रेरणा देत राहील असं मला वाटतंय या सगळ्यामध्ये. आणि त्यामुळे तुमची आणि त्यांची काही आठवण? आमचे तशा खूप आठवणी आहे. त्याचं कारण असं की आमच्या संबंध पत्रकारितेच्या ह्याच्यामध्ये एक पितृतुल्य व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते कधीच आम्हाला साहेब म्हणून द्यायचे नाही, सर किंवा साहेब. ते नावाने हाक मारायला सांगायचे. तळवळकर म्हणजे कुणी असेल ह्याच्यामध्ये तो त्यांना तळवळकर म्हणून हाक मारायचा आणि त्यांना साहेब म्हणलेलं किंवा सर म्हणलेलं अजिबात आवडायचं नाही. आणि असं आहे की जर एखादा माणूस लिहित असेल तर त्याला लिहितं करणं हे फार मोठं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि मला असं वाटतं की मला महाराष्ट्रामध्ये लागल्यानंतर काही दिवसच झालेले होते पण त्यांनी मला लिहायला लिहितं केलं आणि महाराष्ट्र दिवशी हा कालम सुरू केलेला होता. निश्चितच त्यामुळे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व गमावल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी दिलेली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू आपल्यासोबत आहेत. साधू सर, पत्रकारिता क्षेत्रानं काय गमावलं आहे? एक मोठी हानी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये व्यासंगी पत्रकारांची आणि व्यासंगी संपादकांची जी दीर्घ परंपरा आहे त्यातला एक मोठा हेरा म्हणजे आम्ही बघितलेला हेरा म्हणजे गोविंदराव तळवळकर. अत्यंत अभ्यासू आणि आपल्या घणाघाती अग्रलेखांनी सगळ्या महाराष्ट्र हादरावून जोडणारे अशी त्यांची ख्याती होती. आणि अर्थातच महाराष्ट्र राजकारण, महाराष्ट्र साहित्यकारण, महाराष्ट्र संस्कृतीकारण हे त्यांच्या टीकेचे, त्यांच्या अभ्यासाचे असे त्यांचे विषय होते. आणि अर्थातच संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा विषय दबदबा पसरलेला होता त्यांचा काळ. आणि मुख्य म्हणजे लिखाणाची त्यांनी सवय आणि चालू वर्तमान काळावर टीका करण्याची किंवा चालू घडामोडींचं विश्लेषण करण्याची त्यांची सवय त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे वयाच्या मला वाटतं शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवली असेल. इतका ऍक्टिव्ह पत्रकार संपादक दुसरा क्वचित बघायला मिळतो. आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते राजकारणावर लिहायचे, त्याचबरोबर कुठे कुठे राजकारणामध्ये देखील त्यांचा संबंध असायचा. म्हणजे किंबहुना बऱ्याच वेळा महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांनी महाराष्ट्रातलं शरद पवारांचं मंत्रिमंडळ आणताना येताना जी कामगिरी केली यशवंतराव आणि शरद पवार यांच्यामध्ये हे करण्याची, ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी स्वतः देखील त्याबद्दल लिहिलं आहे. अर्थात त्यांची काही मतं खूपच वादास्पद होती आणि त्याबद्दल त्यांच्यावर टीका देखील व्हायची, पण ती ते सोडून द्यायची टीका. एक दुसरी गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे तरुण पत्रकारांना खूप उत्तेजन द्यायचे. त्यांच्या मताने चालणारे असले तर
थोडासा मी कधी त्यांच्या हाताखाली महाराष्ट्रामध्ये काम केलं नाही. महाराष्ट्रामध्ये मी कधीच काम केलं नाही. पण टाइम्समध्ये मी पत्रकार असताना त्यांचा माझा अगदी जवळून संबंध झाला आणि अनेक वेळा ते मला महाराष्ट्र टाइम्समध्ये या म्हणून सांगत असत. कारण जाणं काही जमलं नाही माझं. पण एक महाराष्ट्रातला एक मोठा पत्रकार की ज्याचं नाव अनेक वर्ष कायम राहील पत्रकारितेच्या इतिहासामध्ये, आज महाराष्ट्राने हरवला आहे असं मला वाटतं. सर, तुमची आणि त्यांची काही शेवटची भेट, शेवटची काही आठवण आठवते? म्हणजे आठवणी म्हणजे असते त्यांच्याशी हे कसं संपर्क होता, मैत्री असं म्हणता येणार नाही, पण त्यांचा आणि त्यामुळे ते वाचायचे. मुख्य म्हणजे मी पुण्यावर मुंबईला आल्यानंतर त्यावेळेस महाराष्ट्रात आलो होतो इंटरनेट, परंतु त्यांनी त्याबरोबर वाचलं होतं. पत्रकारांना उत्तेजन देणं, पण त्यांचं घडवणं, त्यांना घडवणं व्यवस्थित, हे देखील त्यांनी काम मोठं चांगलं केलेलं आहे आणि महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील असं मला वाटतं पत्रकार क्षेत्र. साधू सर, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा महाराष्ट्रातील पत्रकारितेतला सिंहाचा वाटा असलेला एक मानदंड गोविंद तळवळकर, ज्येष्ठ पत्रकार यांचं अमेरिकेत निधन झालेलं आहे.